तर ते मोबाईलचं स्टँड अडकवायचं, ह्या वस्तू ज्या होत्या त्या किंवा फुगे असतील, कंगवा आहेत आणि लेडीजच्या टिकल्या वगैरे आहेत. मी जिथं काम करत होतो अकाउंटला तिथं पण ते घेऊन जायचो, त्यांना घ्यायला लावायचे. तर त्यांना वाटायचं घेतो असं करतो आणि मुलं ना मला पैसे पैसे पगारच नाही आणि कसं करायचं म्हणजे. मग त्यामुळं त्या गोष्टी केल्या तिथं त्या पिरियडमध्ये. म्हणजे 2006-07 पासून ते चालूच होतं माझं, 6-6 महिने करायचो. त्यामधून काही गोष्टी शिकता आल्या मार्केटिंगमध्ये काय आहे. एकदा तर मला कंटाळा आला, कारण काय व्हायचं, टाईम मॅनेजमेंट माझ्याकडे त्यावेळी नव्हती. आम्ही केव्हाच वेळेत कामाला जायचो नाही ऑफिसला. त्यावेळी सारखा अधिकारी कावायचं, तुला वेळेत येत नाहीस, दांड्या मारतोयस. आणि कारण बाहेरचेच उत्सापती पत्रकारिता करताना बाहेरच्या उत्सापती जास्त असायच्या, त्यामुळं सुट्ट्या पडायच्या, त्यामुळं माझी तक्रार व्हायची जास्त. म्हणून मी काहून 2008ला नोकरीच विकलेली. विकली. एकाला म्हटलो की माझ्या जागेवर ही बाबांची जागा आहे, माझ्या जागेवर तुझ्या पोरग्याला लाव आणि मला पैसे दे. त्याकडनं 5,000 रुपये घेतलेले मी. हे झालं, पण थोडे दिवस असं झालं की तिथं त्या जागेवर दुसऱ्या माणसाला घेतला नाही. जर त्यावेळी झालं असतं अजून काहीतरी वेगळं चेंज झालं असतं सोडा, पण त्यावेळी घेतला नाही त्याला. ते 5,000 रुपयेचं व्याजासहित त्या माणसानं परत घेतलं. त्याचं बी व्याज घेतलं की तू 4-5 महिने वापरलेस म्हटले ते पैसे.